नमस्कार. आज आपण करणार आहोत पोह्याचे पापड. इथे घरात जे पोहे अवेलेबल आहेत ते आपण घ्यायचे. इथे मी घरातलेच पोहे घेतलेले आहेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे आपण इथे घेऊ शकतो. या वाटीने 3 वाटी पोहे मी घेतलेले आहेत, चाळून घेतलेले आहेत. आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला गुलाबीसर रंगावर चांगले भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजायचे का, तर आपल्याला याचं पीठ तयार करायचं आहे. भाजल्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि मिक्सरमधनं एकदम बारीक असं पीठ आपलं दळलं जातं. म्हणून हे भाजून घ्यायचे आहेत. आणि पोह्यामध्ये जे काय थोडंसं मॉइश्चर असेल तर तेही निघून जातं, म्हणजे आपले पापड टिकायला देखील मदत होते. म्हणून हे पोहे थोडे गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत. आणि नंतर ते गार करून मग मिक्सरमधनं बारीक करायचे आहेत. आता पोहे चांगले भाजले गेलेले आहेत, रंगही बदललेला आहे. अगदी हातात घेतल्यावर ते असे कुरकुरीत असे वाटले पाहिजेत. पोहे भाजले गेलेले आहेत. गॅस बंद करणार आहे मी आणि थंड करून घेणार आहे पोहे. थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालून बारीक करणार आहोत. बारीक केलेले पोहे आता मी बारीक चाळणीने चाळून घेणार आहे. जे काही थोडंसं जाडसर उरेल ते परत पुढचे पोहे जेव्हा बारीक करू तेव्हा त्यात ते बारीक करून घ्यायचं आहे. पीठ छान तयार झालेलं आहे पोह्याचं. याच्यामध्ये आता तिखट, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार घालणार आहे. पापडखार जर नसेल तर आपण खाण्याचा सोडा देखील इथे घालू शकतो. आता हे पीठ देखील आपण वाटीने मोजून घेणार आहोत, म्हणजे मग आपल्याला किती पाणी घ्यायचं याचा अंदाज येईल. 1.5 वाटी पीठ आहे तर आपल्याला दुप्पट म्हणजे 3 वाट्या पाणी गरम करायचं आहे. 3 वाटी पाणी आपण उकळून घेणार आहोत. आणि हे पोह्याचं पीठ आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी उकळलं की आपण पीठ घालणार आहोत आणि गोळा होईपर्यंत आपण शिजवणार आहोत. पीठ चांगलं शिजलं की पापड चांगले होतात, क्रॅक्स पडत नाही, तुटत नाहीत. आता पोह्याचं पीठ चांगलं शिजलेलं आहे. इथे फार वेळ लागत नाही हे पीठ शिजायला, लगेचच गोळा तयार होतो. आता आपण हे ताटात काढलेलं आहे आणि हे गरमच मळायचं आहे. हातामध्ये मी प्लास्टिकची पिशवी आणि त्याला थोडंसं तेल लावलं म्हणजे गरम लागणार नाही. आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला गरम गरमच मळायचं आहे. जेवढं आपण हे पीठ मळून घेणार तेवढे पापड जे आहेत ते आपले प्लेन तयार होतात आणि तुटत पण नाहीत. तर पापडाचा गोळा आता तयार झालेला आहे. आपण त्याच्या लाट्या तयार करून घेणार आहोत. प्लेन अशा लाट्या तयार होतात, तुम्ही बघा. म्हणजे आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळलेलं आहे. हे मी पोह्याचंच पीठ वापरलेलं आहे जे आपण चाळून घेतलं
त्यातलंच पीठ थोडंसं मी बाजूला काढलं होतं आणि त्याच्यावरच मी हे पापड लाटणार आहेत. म्हणजे जेव्हा आपण पोहे चाळणार आहोत किंवा थोडेसे जास्तच पोहे घ्यायचे, म्हणजे मग आपल्याला त्यातलं पीठ जे आहे ते बाजूला काढता येईल आणि त्याच्यावर पापड चांगले लाटले जातात. तेल लावण्यापेक्षा या पिठावर चांगले लाटले जातात. म्हणून पोह्यातलं पीठ बाजूला काढायला विसरू नका. अतिशय प्लेन असे पापड आपले लाटले जात आहेत. आणि आता हे पापड जे आहे ते एका प्लास्टिकच्या कागदावर मी वाळवून घेणार आहे. हे पापड उन्हात किंवा सावलीत फॅनखाली देखील वाळवले तरी चालतात, फक्त ते पूर्णपणे वाळले पाहिजे. अजिबात त्यात ओलसरपणा राहायला नको, म्हणजे मग ते वर्षभरही टिकतात. सगळे पापड तयार करून घेते मी. आणि हे पापड आता मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत. पापड एकदम आता कडक असे वाळलेले आहेत आपले. आपण आता तळणार आहोत. तेल एकदम छान कडकडीत गरम केले आणि मस्त आपले पापड जे आहे पोह्याचे किती फुलले आणि एकदम हलके आणि खुसखुशीत हे पापड होतात. तुम्ही नक्की करून बघा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये. पोह्याचे आपले पापड तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत हलके फुलके झालेले आहेत. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.